नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आता राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री केव्हा नियुक्त होणार या संदर्भात सातत्याने प्रश्न विचारले जात होते. तर आता काल म्हणजेच 18 जानेवारी रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली. तरीही त्या संदर्भात पालकमंत्र्यांची लिस्ट आहेत. ही तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात किंवा तुम्ही या अगोदर बघितली असाल. तर यापैकी काही पालकमंत्र्यांची नावे त्यांच्या जिल्ह्यानुसार बघूया. तर गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यानंतर गडचिरोलीचेच सहपालकमंत्री आहेत आशिष जयस्वाल. यात आता सहपालकमंत्रीपद हे एक नवीन पद निर्माण करण्यात आलं आहे. अनेक मंत्र्यांसोबत आता सहपालकमंत्री हे सुद्धा देण्यात आलेले आहेत. कदाचित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्याचा पालक होतो त्याने घेतलंय तिथे प्रत्येक वेळेस जाण्यासाठी त्यांना वेळ नसतो आणि त्यामुळे त्यांच्याऐवजी सहपालकमंत्रीपद ती जबाबदारी सांभाळतील. यानंतर ठाणे आणि मुंबई शहर यांचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. म्हणजेच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांकडे दोन दोन जिल्ह्यांचं पालकत्व देण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. म्हणजे साहजिकच आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री बनवण्यात आलेलं नाहीये. धनंजय मुंडे हे सध्या खूप वादात सापडले आणि त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी सातत्याने अनेकांकडून मागणी होत होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांना हे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलंय. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या 2 जिल्हे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावती यांचं पालकमंत्रीपद आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचं पालकमंत्रीपद आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचं पालकमंत्रीपद आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद आहे. गणेश नाईक यांच्याकडे पालघरचं पालकमंत्रीपद आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचं पालकमंत्रीपद आहे. संजय राठोड यांना यवतमाळचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. आशिष शेलार हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा यांना मुंबई उपनगरचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलंय. उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीचं पालकमंत्रीपद आहे. जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. अतुल सावे यांच्याकडे नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. अशोक उईके यांच्याकडे चंद्रपूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. शंभूराज देसाई यांच्याकडे साताराचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. तर खूपच चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कुमारी आदिती तटकरे यांना देण्यात आलंय. लातूरचं पालकमंत्रीपद हे शिवेंद्रसिंह भोसले यांना देण्यात आलंय. नंदुरबारचं पालकमंत्रीपद हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय. अंदाज होता की यांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळेल, पण तसं काही झालं नाहीये, कारण यांचा मतदारसंघ हा सिन्नर आहे जो नाशिक जिल्ह्यात येतोय. पण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना देण्यात आलंय. तर माणिकराव कोकाटे यांना मात्र नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. सोलापूरचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना देण्यात आलंय. हिंगोलीचं पालकमंत्रीपद नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय सावकारे यांना देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांना देण्यात आलंय. धाराशिवचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक यांना देण्यात आलंय. बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मकरंद जाधव पाटील यांना देण्यात आलंय. सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद नितेश राणे यांना देण्यात आलंय. अकोल्याचं पालकमंत्रीपद आकाश फुंडकर यांना देण्यात आलंय. गोंदियाचं पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांना देण्यात आलंय. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलंय. तर श्रीमती माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलंय. वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकज भोयर यांच्याकडे आहेत. परभणीच्या पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर या ठरल्या आहेत. तर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे ही पालकमंत्र्यांची संपूर्ण लिस्ट आहे. यात काही काही मंत्र्यांकडे 2-2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे पद निर्माण करण्यात आलेत. तसंच काही मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये. तर मंडळी, यापैकी तुम्ही कोणत्या विभागात किंवा कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुमच्या जिल्ह्याला मिळालेला पालकमंत्री योग्य आहे का, ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.